नमस्कार मित्रहो, डॉक्टर मुदस्सीर लांबे यांचा विषय घेऊन मी पुन्हा आलोय. त्यापूर्वी एक खुलासा. मागच्या व्हिडिओत माझ्याकडून अनावधानाने मुदस्सीर लांबे यांचा उल्लेख सातत्यानं डॉक्टर मुदस्सीर तांबे असा होत होता, पण तो तांबे नाही, तो लांबे आहे. अन्य उल्लेखच योग्य होते, माझा उल्लेख चूक होता. याबद्दल मी आपली मनपूर्वक क्षमा मागतो. डॉक्टर मुदस्सीर लांबे या व्यक्तीला राज्याच्या वक्फ बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्त केलं गेलं. सदस्य म्हणून कोण नियुक्त केलं यावर वाद चालू आहेत. नवाब मलिकांच्या मुलीनं याबाबत ट्विट करत ती देवेंद्र फडणवीसांच्या काळातील नियुक्ती असल्याचं दाखविण्याचा प्रयत्न केला, पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. ती देखील पुन्हा तुम्हाला मी सांगेलच. पण डॉक्टर मुदस्सीर तांबे या व्यक्तिमत्वाकडे नीट बघणं आवश्यक आहे, समजून घेणं आवश्यक आहे, यांच्या गतकाळातल्या घटनांचा विचार करणं आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये शेवटच्या टप्प्यात डॉक्टर लांबे यांच्या बाबत अनेक खुलासे केलेले आहेत आणि हे खुलासे आपण जरा नीट समजून घ्यावे. याआधी डॉक्टर मुदस्सीर लांबे या व्यक्तीवरती बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे, हे एक महत्वाचं आहे. आणि त्यांनी स्वतः संभाषणामध्ये आपले दाऊदशी संबंध असल्याचं सांगितलेलं आहे. तो संवाद पुन्हा पुन्हा मी ऐकवायची गरज नाही आहे. म्हणजे त्या संवादामधून तुम्हाला स्पष्टपणे कळतं की डॉक्टर लांबे यांचे संबंध दहशतवाद्यांशी आहेत. डॉक्टर लांबे यांचे संबंध कोणाशी आहेत, कसे आहेत, हे जेव्हा स्पष्ट होतं तेव्हा अजून कोणाकोणाशी संबंध आहेत हे पण बघावं लागतं. डॉक्टर मुदस्सीर लांबे हा व्यक्ती राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे, हे वेगवेगळ्या पुराव्यांनी स्पष्ट होत आहे. एवढंच नाही तर डॉक्टर लांबेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक देखील लढवलेली आहे, हे देखील सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरती आरोप झाल्यानंतर शिवसेना आघाडीचा धर्म म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीमागं उभं राहिली. शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा याबाबत आपली मते द्यायला सुरुवात केली. तसं अजून यावर संजय राऊत बोललेले नाही आहेत. संजय राऊतांना तर दाऊदशी संबंधित विषयावर शरद पवारांच्यावर झालेल्या आरोपाचा खुलासा घेणारी पत्रकार परिषद शिवसेना भवनात घ्यावी वाटेल, तो दिवस सुदीन म्हणावा लागेल. त्याला शिवसेना परवानगी देईल का? कारण शरद पवारांवरच्या आरोपांचा खुलासा शिवसेना भवनात संजय राऊतांनी करणं, सामनाच्या संपादकांनी करणं हा एक ऐतिहासिक प्रसंग असेल. कदाचित उद्धव ठाकरेंच्याकडं संजय राऊतांची ती विनंती पण गेली असेल की मला हे करू द्या, आपले परमादरणीय सर्वोच्च नेते यांच्यावर दाऊदशी संबंध असल्याचा आरोप होतो आहे आणि त्याचा खुलासा शिवसेना भवनातून झाला पाहिजे. म्हणजे खरं तर शिवसेनेतला असा आरोप करणाऱ्या नेत्यांना सुद्धा आजूबाजूला ठेवायला हवं. बाळासाहेबांची एक मोठी प्रतिमा लावायला हवी आणि मग शिवसेनेच्या भवनामध्ये ती प्रेस राऊतांनी घ्यायला हवी. जाऊ दे, शिवसेना या विषयामध्ये आक्रमक होते आहे आणि ती भाजपवर टीका करते आहे की अशा स्वरूपाचं, म्हणजे अगदी सीएमओनी सुद्धा याबाबतचं एक ट्विट केलेलं आहे. म्हणजे सीएमओने उद्धव ठाकरेंनी किंवा सीएम उद्धव ठाकरे या अकाउंटवरून नाही, म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानं एक ट्विट केलंय आणि मागील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कसे मुस्लिम कार्यक्रमात हजर राहत होते हे सांगितलेलं आहे. खरं तर या कार्यालयाचं हे काम असतं का हा मोठा प्रश्न आहे. ते ट्विटही मी तुम्हाला दाखवतो, बघून घ्या. तेही समजून घेणं आवश्यक आहे. आता या अशा स्वरूपात शिवसेना पुढे येते आहे म्हणून मला शिवसेनेला काही सांगायचं आहे. काही दिवसापूर्वी छापून आलेली एक बातमी तुम्ही आता स्क्रीनवर बघत आहात, दिसतेय. या बातमीत डॉक्टर मुदस्सीर लांबे या व्यक्तीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. आता या विक्टिमला लपवावं लागेल. आणि ही व्यक्ती कोण आहे? तर ही व्यक्ती ज्याच्यावरती झालाय ती स्त्री कोण आहे? तर त्या स्त्रीचं नाव आपण उघड करणार नाही आहेत, ते करूही नये, आयडेंटिटीही डिस्क्लोज होऊ नये. पण अन्य माध्यमांनी जे छापलंय ते तुम्हाला मी दाखवतोय. ज्या स्त्रीला अत्याचाराला बळी पडावं लागलंय ती स्त्री शिवसेनेच्या वाहतूक सेनेची प्रमुख पदाधिकारी होती. शिवसेनेमधल्याच एका महिला भगिनीसोबत हा मुदस्सीर लांबे कुकर्म करतो, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. त्या महिलेला बिचारीला आपल्या पतीपासून विभक्त व्हावं लागतं.
तिच्या पतीवरती गुन्हे दाखल होतात, तो जेलमध्ये जातो आणि तरीही आपल्या शिवसैनिकाच्या इज्जतीशी खेळणाऱ्या मुदस्सीर लांबेच्या मागे शिवसेना उभी राहते. यापेक्षा वाईट गोष्ट ती कोणती? संबंध आहेत, संबंध कसे आहेत, संबंध माझ्या व्हिडिओवर आल्या होत्या. अचा संबंध बशी, बचा संबंध कशी, म्हणून अचा संबंध कशी, असं कसं सिद्ध होतं, असं एका आमच्या विद्वान प्रेक्षकांनी विचारलेलं आहे. आता अचा संबंध बशी आहे हे तर कळलंय, आता बचा संबंध कशी आहे हे देखील तुम्हाला मी दाखवतोय. बघा, पुन्हा बघा. शरद पवार आणि डॉक्टर मुदस्सीर लांबे यांचा एकत्रित फोटो बघा. पवारांच्या निवासस्थानी काढलेला हा फोटो आहे. बरं, या संबंधातून मुदस्सीर लांबेंचे दाऊदशी संबंध आहेत असं लांबे कबूल करतोय. लांबेंच्या सोबत छायाचित्र काढून आपले लांबेंसोबत संबंध आहेत हे दिसतंय पवारांचे. आणि यापेक्षा आणखी एक वेगळा पुरावा तुम्हाला हवा असेल तर ओरा कमिटीच्या अहवालामध्ये शरद पवारांच्यावरती सरळपणे शरद पवार यांच्यावरती आरोप केलेला आहे. त्यांचे संबंध हे दाऊदशी आहेत. बरं, या शरद पवारांचं देखील किती प्रेम शिवसेनेवर होतं? जे शरद पवार फार उत्सुक होते अशातला भाग होता का? शरद पवारांना भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीसांना सत्तेबाहेर ठेवायचं होतं, म्हणून ते शिवसेनेच्या सोबत आलेत. उद्धव ठाकरेंवरती माझ्या मित्राचा मुलगा म्हणून खूप प्रेम होतं वगैरे वगैरे असलं काही नाही. खोटं वाटतंय का? शरद पवारांच्या मनामध्ये शिवसेनेसोबत सत्तेत जायचं अजिबात नव्हतं. या माझ्या वाक्याला प्रभू चावलांनी घेतलेल्या इंटरव्ह्यूचा एक तुकडा मी तुम्हाला दाखवतोय, बघून घ्या. तो आपको पॉसिबिलिटी लगती है शिवसेना और आपकी जो कांग्रेस पार्टी है मिलके कभी सरकार बना लेंगे वहाँ? कहाँ? मुंबई में सेना के साथ? हाँ, हमारी पार्टी कभी सेना के साथ सरकार नहीं बनेगी, न बीजेपी के साथ सरकार बनेगी. नहीं बीजेपी तो आपके साथ बनाएगी. सेना के साथ नहीं बनेगी. या शरद पवारांची अजिबात इच्छा नव्हती की आपण शिवसेनेसोबत सत्तेत जावं. मजबुरी म्हणून, भाजपला दूर ठेवायचंय म्हणून शिवसेनेला सोबत घेतलंय आणि खातायत ते फक्त आणि फक्त शिवसेनेला. शिवसेनेच्याच महिलेवरती अत्याचार करणाऱ्या मुदस्सीर लांबेच्या मागे शिवसेना उभी राहते. शिवसेनेचं नुकसान करणाऱ्या आणि शिवसेनेसोबत कधीच सत्तेत यायचं नाही म्हणणाऱ्या शरद पवारांच्या शिवसेना आणि शिवसेनेचे नेते आपला सर्वोच्च नेता मानतात. यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट शिवसेनेसाठी कुठली असावी? माझा प्रश्न महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना नाही तर शिवसेनेच्या प्रमुख उद्धव ठाकरेंना आहे की उद्धव ठाकरे साहेब, आपल्याच एका शिवसैनिक महिलेवरती या लांबेनी अत्याचार केलेले आहेत आणि त्याचे संबंध कोणाकोणाशी आहेत हे देखील लक्षात येत आहे. दाऊद गया भाड में, पण त्यानं आपल्या महिलेवरती अन्याय केलाय म्हणून तरी किमान त्या लांबेच्या विरोधात आपण उभं राहणं आवश्यक आपल्याला वाटतं की नाही तेवढंच कळवा. नमस्कार.